दारव्हा इथे एक ठिकाण आहे, शांतपण इतिहासाने भरलेलं श्री उत्तरेश्वर कुष्ठधाम. समाजाने बहिष्कृत केलेल्या रुग्णांसाठी उभं राहिलेलं एक आश्रयस्थान. हे केंद्र विदर्भ महारोगी सेवा मंडळ या संस्थेमार्फत चालवलं जात असल्याचं सांगितलं जातं. या संस्थेची स्थापना डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1946 साली केली. एकच उद्देश, समाजाने नाकारलेल्या लोकांचा सन्मानाने जगण्याचा अधिकार देणे. अमरावती येथील तपोवनमधून सुरू झालेलं हे कार्य दारव्यापर्यंत पोहोचलं. कधी काळी लेप्रसी म्हणजेच कुष्ठरोग ह्या रुग्णांची संख्या मोठी होती आणि त्यावेळी अनेक दानशूरांनी हजारो एकर जमीन या संस्थांना दिली, रुग्णांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या आयुष्यासाठी. पण आज रुग्णसंख्या कमी झाली आहे, काळ बदलला आहे. मग प्रश्न उभे राहतात, ही सेवा अजूनही सुरू आहे का? हे केंद्र आता फक्त नावापुरतं उरलं आहे. दान केलेल्या त्या जमिनीचं काय झालं? अजून मूळ उद्देशासाठी वापरल्या जात आहे का, की त्या वेगळ्याच कारणांसाठी वापरल्या जात आहेत? स्थानिक पातळीवर चर्चा आहे की काही ठिकाणी सेवा मर्यादित झाली आहे, तर काही ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हा केवळ इतिहास नाही, हा प्रश्न जबाबदारीचा आणि पारदर्शकतेचा आहे. आता गरज आहे सत्य समोर येण्याची. प्रशासन उत्तर देणार का, की हा वारसा असाच शांतपणे हरवणार? हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा ठिकाणची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सत्य, इतिहास आणि स्थानिक मुद्द्यांसाठी जोडलेले रहा गाव जत्रा या यूट्यूब चॅनलशी. धन्यवाद.